इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावरती आहेत। राज्यातल्या 4900 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे। यावेळी महिला बचत गटाच्या महामेळाव्याला पंतप्रधान संबोधित करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4:15 वाजता नागपूरमधून यवतमाळमध्ये त्यांचं आगमन होईल। उमेश अलोणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। उमेश, अमोल, निश्चितच हा दौरा जरी नरेंद्र मोदी यांचा महिला मेळाव्यासाठी असला बचत गटाच्या, तरी या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या जी प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती भाजप सुरू करते असं एक प्रकारे म्हटलं जातं। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अमोल अशी आहे की 4900 कोटी रुपयांची जी महाराष्ट्रातली कामं, ज्या कामांमध्ये रस्ते, रेल्वे आणि जलसिंचनाची जी कामं आहेत त्याचं लोकार्पण जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे। मात्र यवतमाळचा जो एक संदर्भ जो आहे, मोदींच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदींची जी सभा आहे ती यवतमाळमध्ये होते आणि तिथूनच ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतात। अशी एक मागच्या 2014 पासूनचं एक जी परंपरा आहे ती यावेळेसही कायम आहे असं म्हणता येईल। आणि ही सभा जरी महिला बचत गटाचा महामेळावा असला तरी एक प्रकारे भाजपाची प्रचार सभा असल्याचं या मेळाव्याच्या निमित्तानं बोलत जाते। अमोल, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्तापर्यंतचे जेवढे भाजपाचे मेळावे झाले किंवा शासकीय कार्यक्रम झाले असतील केंद्र सरकारचे, यामध्ये महिलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या जी होती ती आत्तापर्यंत नव्हती। हे जवळपास 35 ते 40 एकरावर जो आहे तो मंडप इथे उभारण्यात आल्याने जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून ज्या महिला आहेत त्या या महामेळाव्यासाठी आलेल्या आहे। आणि याच माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याचं जे एक काम जे आहे ते भाजप या माध्यमातून करते असं समजलं जातंय। निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। उमेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।